कल्याणपूर नावाचे एक गाव होतं, जिथे 75 वर्षाची एक आई राहत होती, जिचं नाव होतं विद्यावती. खरं तर त्यांच्या परिवारामध्ये खूप माणसं होती, पण सगळेजणच त्यांच्या नावाच्या आणि जमिनीच्या मागे लागलेले होते. त्यासाठी त्यांची खूप जास्त सेवा करायचे. एक दिवस म्हाताऱ्या आजीचा पाय एक 7 सालचा मुलगा टिंकू दाबत होता आणि नंतर टिंकू म्हणाला, दादी, मी तुमचे पाय मागच्या 1 आठवड्यापासून दाबत आहे. आता सांगा, माझ्याकडे किती जमीन येणार? बघ शरारती, पूर्णच्या पूर्ण घर माझ्याकडे जमीन आणि पूर्ण जायदादसाठी प्रेम करत आहे. मला तर कोणी विचारतही नाही. टिंकू तिथून एकदम जल्दबाजीमध्ये निघून गेला. विद्यावती तिच्या रूमच्या बाहेर बागेकडे जाऊ लागली. तेवढ्यात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा वरुण म्हणाला, कुठं जाती आई? चल तुला मी सोडून येतो. आज रात्रीचं जेवण आम्ही बाहेर टेबलवर लावलेलं आहे. थंडीची वेळ आहे, बाहेर उन्हात बसून भोजन ग्रहण करून घेशील. हो हो, का नाही, चला मला घेऊन चल. वरुण त्याची आई विद्यावतीला प्रेमाने त्यांना ते खुर्चीवरती बसतो आणि त्याच्या हाताने जेवण भरवू लागतो. एक माझा तूच खूप चांगला मुलगा आहे, ज्याला कोणतंही लालच नाहीये. तू माझी किती सेवा करतो. देव तुला चांगली मोठी उमर देऊ देत आणि तुझं सगळं चांगलं होऊ दे. माझ्याकडे तुझा आशीर्वाद आहे आई. माझा संसार देव आणि तुझ्या असीम कृपेनं खूप चांगला आहे. वरुण 40 वर्षाचा कुंवारा होता. दिवसभर मेहनत करून तो त्याच्या आईची काळजी घेत असायचा. पण यामुळे वरुणचा मोठा भाऊ रमाशंकर नेहमी जळत असायचे. बघितलं तू भाग्यवान, वरुण कसं आईला आपल्या चुपड्या गोष्टीत फसवतो आहे. तेच तर, मी पण तेच म्हणते. सगळी जमीन जायदाद वरुण देवर्जीच्या नावावरती होईल आणि तुम्ही सगळ्यांचं तोंड बघत बसा. एवढं ऐकल्यानंतर रामाशंकरने त्याचा भाऊ वरुणला म्हणाले, आता अजून नाही, आता खूप झालं. आता मी तुझ्या सोबत ह्या घरात नाही राहू शकत. मला पाहिजे आहे की या घराच्या वाटण्या व्हावा आणि मला माझा हिस्सा हवा. तू आपल्या मार्गी आणि मी आपल्या मार्गी. पण दादा, तुम्ही असं का बोलत आहात? काय तुम्ही पूर्ण परिवारासोबत आनंदी नाही आहात? माझ्यात अजून ताकद नाही आहे. मी तुम्हा दोघांचं तोंड पण बघू शकत नाही आता. हे सगळं बोलणं विद्यापती ऐकत होती आणि ती तिचा मोठ्या मुलाचं बोलणं ऐकून सहमत होते. चूक माझीच आहे बाळा. याच घराच्या अंगणामध्ये मी तुमची बोट पकडून चालायला शिकवलं. तुम्हाला खेळण्यासाठी खेळणी दिली, तुम्हाला बोलायला शिकवलं आणि आता जेव्हा तुम्ही चालायला बोलायला सगळं शिकला आहात तर माझ्या आणि छोट्या भावाच्या आयुष्याची खेळताय. खूप चांगलं. याच्या आधी की रामाशंकर काही बोलणार, तिथे एक व्यक्ती घर आणि जमिनीचे कागदाच घेऊन आले. या वकील साहेब, म्हणा काय म्हणायचं आहे? जसा की आम्हाला माहित पडलं आहे, सगळे धन दौलत तुमच्या बाबांनी घरातला मोठा मुलगा म्हणजे तुमच्या नावावर केली आहे आणि वरुणच्या नावावर एक छोटीशी कुटी आहे फक्त, जी एका बगीचाच्या किनारी आहे. जसं वकीलने कागदात वाचले, रमाशंकर आनंदाने 7व्या आसमानावरती पोहोचले आणि तिथेच वरुण दुःखी झाला. आता तर ऐकलं ना तुम्ही लोकांनी? बाबांनी सगळी जमीन माझ्या नावावर केली आहे. मला सगळं बरोबर माहित आहे. पटवारीला पैसे देऊन तुम्ही सगळी जमीन आपल्या नावावर करून टाकली. रमाशंकरने त्याची म्हातारी आई आणि त्याचा छोट्या भावाला घरातून हकलून दिलं. आता विद्यावती आणि वरुण इकडून तिकडं फक्त भटकू लागले आणि त्यांच्या वडिलांच्या जमिनीच्या छोट्याशा हिस्स्यामध्ये कुटिया बनून राहू लागले. मला माफ कर बाळा, मी तुला संपत्ती नाही देऊ शकले. सारी संपत्ती तुझ्या भावाने छल कपट करून घेतली. हे तुम्ही कशी गोष्ट करत आहेत आई? तुझं प्रेम आहे ना माझ्याजवळ, आणि ज्या प्रेमापेक्षा मोठं ह्या संसारात काहीच नाहीये. एक दिवस संध्याकाळच्या वेळी जेव्हा रामाशंकर त्याच्या घरी आला तर त्याची बायको रागात त्याला म्हणाली, मला समजत नाहीये की वडिलांनी सगळ्या जायदादचा वारीस तुम्हाला बनवला आहे. यात समजायची काय गोष्ट आहे? तुझ्या समोर वकील साहेबांनी वसियतचे कागद वाचून दाखवले होते.
जर ही गोष्ट आहे तर तुमचा छोटा भाऊ तुमच्या आईसोबत ज्या जागेवरती कुटिया बनवून राहतायत ना, ती जागा ही तुमच्या वडिलांचीच होती आणि वसियतच्या रिझनने त्या जागेचा मालिक तुम्हीच झाला ना. तुला म्हणायचं काय आहे? अरे मी फक्त हे म्हणायचं आहे मला की जेव्हा तुम्ही तुमच्या आईला आणि भावाला जायदाद मधून बेदखल केलेला आहे तर त्यांना तुमच्या जागेवरती कुटिया बनून राहण्याचा काय अधिकार आहे? तू एकदम बरोबर बोलत आहे. ही गोष्ट तर माझ्या लक्षात आलीच नाही. तसं पण वरून नेहमी माझ्या विरोधात आईचे कान फुकायचा. त्याला बरोबर धडा शिकवायची ही वेळ आली आहे. मी उद्याच त्या दोघांना तिथनं पण काढून टाकणार. दुसऱ्या दिवशी रमाशंकर कुटियाच्या जवळ पोहोचला. रमाशंकरची म्हातारी आई विद्यावती आणि त्याचा छोटा भाऊ वरुण त्याला बघून आनंदी झाले. मी जाणतो मला इथं बघून तुम्हा दोघांना काय आनंद नाही झाला. हे कसं बोलत आहेस तू बाळा? तू भलेही माझ्याच घरातून मला बाहेर काढला असेल, पण विसरू नकोस मी एक आई आहे आणि तू माझं बाळ आहेस. आज मी तुलाच आठवणीत करत होते. ते सगळं सोड आई. मी इथं तुम्हा दोघाला हे सांगायला आलो आहे की तुम्ही आज कुटिया खाली करून टाका, कारण ही जागा बाबांची आहे आणि बाबांनी पूर्ण जायदादीचा मालिक मला बनवला आहे. तर आतापासनं ही जागा पण माझी झाली. एवढं बोलून रमाशंकर तिथून निघून गेले आणि विद्यावती त्याचा मुलगा वरुण सजा सोबत तिथून निघून गेली. आई, दादाने तर आपल्याला इथनं पण काढून टाकलं. आपल्याकडे राहायची कुठली जागाच नाही. आता आपण कुठं जाणार? काळजी नको करूस बाळा. देवावरती विश्वास ठेव. तुला माहितीये, जेव्हा देव कोणाला खूप मोठं काही देणार असेल ना, तर त्याला अशाच प्रकारे अशा परीक्षांमध्ये घालतो. विद्यावती त्याचा मुलगा वरुण सोबत गावाच्या जवळच्या जंगलाच्या सीमेवरती झोपडी बनून राहू लागते. झोपडीच्या जवळपासचं वातावरण खूपच स्वच्छ आणि हरित होतं. आई, जर आपल्या दोघांना इथनं पण काढलं गेलं तर? काळजी नकोस करू बाळा. जंगल कोणाचंच नसतं. जेव्हा माणसाचं ह्या संसारामधून मन पूर्ण भरून जातं ना, तर ह्या जंगलामध्येच तो येऊन राहतो आणि हे जंगल प्रत्येकाला समेटून घेऊ शकतं. ते सगळं तर ठीक आहे आई, पण आता समोर काय? दादानी तर पूर्ण जागेवर कब्जा केला आहे आणि मला तर कुठलं काम पण येत नाही. देवावरती विश्वास ठेव बाळा. ते सगळं व्यवस्थित करतील. तू एक काम कर, तोपर्यंत एक छोटं मोठं काम कर आणि मला विश्वास आहे हे वाईट दिवस प्रत्येक वेळी नाहीत राहणार. तू बरोबर म्हणतीयस. माझं वय जरी पण 40 वर्ष असलं, पण मी आता पण स्वस्थ आहे. कमीत कमी मजदुरी तर करूच शकतो. त्या दिवसानंतर वरुण मजदुरी करू लागला. रोज संध्याकाळी तो मजदुरी करून घरी यायचा आणि कमवलेले पैशांना त्याच्या आईच्या हातामध्ये ठेवायचा. कधी कधी तुला माझ्यावरती खूप जास्त राग येत असेल ना, की मी तुला काहीच नाही दिलं. या वयामध्ये तुला मजदुरी करू लागते. असा नको विचार करू आई. माझ्या आयुष्यात कधी पण पैसे जास्त महत्वाचे नव्हते. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्वपूर्ण तुझं प्रेम आहे. तुझा आशीर्वादच माझ्यासाठी सगळं काही आहे. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस वरुणचं मजदुरी करत असताना एकदम पाय घसरला आणि त्याच्या शरीरावरती खूप जास्त घाव आले. काही मजदूर त्याला त्याच्या घरापर्यंत सोडून निघून गेले. वरुणच्या पायामधून रक्त वाहत होतं. काय नाही आई, अचानक माझा पाय घसरला आणि माझ्या पायातनं रक्त वाहू लागलं. बस थोडंसं दुखतंय, ठीक होऊन जाईल. काळजी नकोस करू बाळा. सकाळपर्यंत तुझा पाय एकदम ठीक होऊन जाईल. मी आलेच आता. एवढं बोलून विद्यावती जंगलाच्या आतमध्ये गेली. खरं तर विद्यावतीचे वडील त्यांच्या वेळेचे खूप मोठे वैद्य होते. विद्यावती जेव्हा छोटी होती तेव्हा विद्यावतीने जंगलाच्या जडीबुटीबद्दल खूप जास्त जानकारी घेतली होती. काही पत्ते विद्यावती वरुणकडे घेऊन आली आणि त्याला कुटून वरुणच्या गुडघ्यावरती लावली. हे काय आहे आई? हे जडीबुटीचा लेप आहे बाळा. तू जसं याला मला लागल्या जागेवर लावलं, खूप थंडक वाटू लागली. असं वाटलं की माझं दुखणं छुमंतर झालं. काळजी नकोस करू बाळा. सकाळपर्यंत तुझ्या पायाचं जखम निशाने गायब होऊन जाईल. सकाळी जेव्हा वरुण उठला त्याने बघून हैराण झाला. त्याने पाहिलं की त्याचा पाय एकदम ठीक झाला होता.
आई, माझ्या पायावरनं तर दुखापतीचं निशाण पण गायब झालं आहे. हे काम तर मोठे मोठे डॉक्टर पण करू शकत नाही. तू हे कसं केलं? आयुर्वेद आणि जडीबुटीचं ज्ञान हजारो वर्ष जुनं आहे बाळा. या माहितीला मी माझे वडील आणि दादाजीकडून शिकले होते आणि ज्ञान कधीही बेकार नाही जात. आता कुठे जाऊन कामी आलं. तू तर जादुई डॉक्टर आहे. ह्या गावात आणि आजूबाजूच्या बाकी गावात माहित नाही किती लोक डॉक्टरकडे जाऊन जाऊन त्रासले आहे. तू तर इथे बसला त्यांचा उपचार करू शकतेस. करू तर शकते बाळा, पण भीती वाटते की माझं कोणता केलेला इलाज असफल झाला तर माझ्यासोबत जोडलं गेलेलं माझ्या वडिलांचं नावही बदनाम होऊन जाईल. नाही आई, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे संसारात खूप कमी लोकांकडे आहे. जर मला फायदा झाला आहे तर मला पूर्ण विश्वास आहे की तुझ्या उपचाराचा फायदा बाकी लोकांना पण नक्की होणार. त्या दिवसानंतर वरुणने सगळ्या गावाकडे ऐलान केलं की कोणत्याही मरीजला कोणत्या डॉक्टरकडून फायदा झाला नसेल तर तो त्याच्या आईकडे येऊ शकतो. 3 दिवसानंतर एक दुबळा माणूस विद्यावतीकडे वरुण सोबत आला. माझ्या पोटात खूप जास्त दुखतं आजी. मी शहरातल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं, पण सगळ्यांनी म्हटलं की तुझा उपचार नाही होऊ शकत. तुला आता आयुष्यभर फक्त दूध पिऊनच घालवायचं आहे. तुझा हात दाखव. विद्यावती त्या माणसाची नस चेक करू लागली आणि रहस्यमयी हसत म्हणाली, मी तुला काही जडीबुटी देते. तू सकाळी त्या जडीबुटीला खा आणि 3 दिवसानंतर काही खाऊ नको. 3 दिवसानंतर खूप जास्त भूक लागेल, त्यानंतर तुला जे वाटेल ते खा. तो माणूस तिथून निघून गेला. 3 दिवसानंतर तोच माणूस पुन्हा परत येऊन विद्यावतीला म्हणाला, तुम्ही जसं म्हटलं होतं आजी, मी तसंच केलं. मी वर्षांपासून देशी तुपाची पुरी आणि चण्याची डाळ नव्हती खाल्ली. मी पोट भरून खाल्लं आणि मला काहीच समस्या नाही झाली. आता जाऊन तुझी डॉक्टरकडे टेस्ट कर. तुमच्याकडे यायच्या आधी मी डॉक्टरकडेच गेलो होतो. ब्लड टेस्ट केल्यानंतर तो हैराणच झाला. बोलू लागला की हा कुठल्याच परिस्थितीमध्ये शक्य नाही. तुझा उपचार कोणी केला? तू बिलकुल ठीक झाला आहे. मी तर तुम्हाला सांगितलंच नव्हतं की मी खूप धनवान व्यक्ती आहे. एवढं बोलून त्या व्यक्तीने खूप सगळे पैसे विद्यावतीच्या हातामध्ये दिले. काही दिवसानंतर त्या गावामध्ये एक महामारी आली ज्याचे इलाज करणं नामुमकिन होतं. एक मरीज खासत खासत विद्यावतीकडे आला. मला वाचवा आजी, सगळ्या गावात बिमारी पसरली आहे. डॉक्टर मरीजांचा उपचार नाही करू शकत आहे. काळजी नकोस करू, तू ठीक होऊन जाशील. मी तुझा इलाज करेल. विद्यावतीने त्या मरीजचा इलाज करायला सुरुवात केली. तो मरीज स्वस्थ झाला. काहीच दिवसामध्ये सगळे गावकरी विद्यावतीकडे त्यांचा इलाज करायला येऊ लागले. विद्यावतीच्या इलाजाने सगळं गावकरी स्वस्थ झाले. सगळे लोक आता विद्यावतीला जादुई बुडी या डॉक्टरच्या नावाने ओळखू लागले. काही दिवसानंतर विद्यावतीचा मुलगा रमाशंकर, त्याची बायको आणि त्याचा 7 वर्षाचा मुलगा टिंकू याच्या सोबत आला. टिंकूला बघून विद्यावती आनंदित झाली. कसा आहेस माझ्या बाळा टिंकू? तू ठीक तर आहेस? मला तुझी खूप आठवण येत होती आजी. मी बाबांना प्रत्येक वेळी म्हणत होतो मला आजीला भेटायचे. आज बाबा मला इथं घेऊन आले. तुझे बाबा नक्कीच कोणत्या तरी कामामुळे इथं आले असतील बाळा. तेवढ्यात विद्यावतीने पाहिलं की रमाशंकरच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहून विद्यावतीचं हृदय एकदम तुटून गेलं. काय झालं बाळा? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का? मी इथे आपल्या केल्याची माफी मागायला आलो आहे आई. वरुणनी बरोबर बोललं होतं. मी पटवारीला पैसे देऊन वरुणच्या हिश्श्याची जायदाद पण आपल्या नावावर केली होती आणि मला त्याची शिक्षा ईश्वरने दिली. मी, माझा मुलगा आणि माझी बायको पण महामारीच्या लपेटमध्ये आलो आहोत. काळजी नकोस करू, तू एकदम ठीक होऊन जाशील. मला विश्वास आहे की तुम्ही आम्हा सगळ्यांना जडीबुटीने ठीक कराल. त्या दिवसानंतर विद्यावतीने रमाशंकर, त्याची बायको आणि त्याच्या नातवाचा इलाज करायला सुरुवात केली. काहीच महिन्यानंतर डॉक्टरने रमाशंकरला स्वस्थाचा करार दिला आणि तो सगळा परिवार सोबत एक साथ खुशी खुशी राहू लागले.
आणि असंच विद्यावती देश विदेशमध्ये चर्चेत झाली. देश विदेशचे मोठे मोठे डॉक्टर विद्यावतीकडून जडीबुटीची जानकारी घेण्यासाठी येऊ लागले. विद्यावती सगळ्यांना जडीबुटीची जानकारी देऊ लागली आणि आयुर्वेदाचे फायदे सांगू लागली.